श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराज श्री रामचंद्र पंतांना म्हणतात, चैत्रवैद्य द्वितीयेला सकाळी 8:50 श्री रामरायाच्या चरणी प्रार्थना करू की बटू नरेंद्र व आपला श्रींनी सर्वार्थाने सांभाळ करावा व त्यावेळी मंगल अक्षत टाको. पुढे मन कृत कृतम म्हणणे हा श्लोक लिहून या वचनाप्रमाणे मी मनाने तेथे राहील म्हणून कळवितात व पुढे म्हणतात, श्री गुरुभक्त तुकाराम शास्त्री आहेत तर मीच आहे. पुढे मुलाची मुंज झाल्यावर त्यांनी महाराजांना आपल्या कृपेने मौंज अत्यंत आनंदात साजरी झाल्याचे कळविले. त्यावेळी त्यास उत्तर देताना श्री महाराज लिहितात, द्विजत्व प्राप्त करून देणारा हा असा मुख्य संस्कार व तो संपन्न करण्याकरिता आपणास वेदशास्त्र संपन्न व सदाचरणी असे ब्राह्मण मिळाले. त्यात तुकाराम बाबांची उपस्थिती होती आणि या संस्काराच्या महत्त्वाबाबत विवेचन करणारे चिरंजीव यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे अण्णा. या सर्व महत् लाभामुळे अत्यानंद वाटला. आता बटूस संध्या गायत्री जपून जितका पवित्रपणा सांभाळता येईल तितका सांभाळण्यास लावावा. परंतु या कलियुगाच्या परिस्थितीत भागवतात श्री शुक्राचार्यांनी प्रल्हाद मुखाने आत्मोद्धार, कुलोद्धार व परिवाराच्या उद्धाराचे मुख्य साधन असेल तर भागवत धर्म व ते धर्म वयाच्या 5व्या वर्षापासूनच शिकावे असे म्हटले आहे. तरी चिरंजीव बाळास श्री समर्थकृत नाम महिमा, त्याच्या स्तुत्या, ते नाम व त्या रामरायाचे ध्यान हा अभ्यास रोज 1 तास तरी भातुकली वगैरे देऊन करून घ्यावा असे वाटते. तो यावेळेस गोड होईल. कुठल्याही प्रसंगात श्री महाराज याप्रमाणे सर्वांनाच असं नामाचं महत्त्व पटवून देत असत व ही साधना वयाच्या 5व्या वर्षापासूनच सुरू करावी म्हणूनही सांगत असत. एक वेळ अहंकार कमी होण्यासाठी काय वाचन करावे असा विषय निघाला. त्यावेळी श्री महाराज म्हणाले, अहंकाराचा व अभिमानाचा नाश करण्यास जर कोणी समर्थ असेल तर ते प्रभू रामरायाचे नामच समर्थ आहे. तेव्हा संख्येने व अनुसंधानाने सारखा निजध्यास चालू द्यावा व त्यास म्हणजे अहंकारास पोषक असणारे विषय, त्याविषयी वाईट वाटेल, त्याबद्दल तिरस्कार निर्माण होईल व श्री रामरायाबद्दल प्रेम उत्पन्न होऊन जे नामात रमू असेच वाचन ठेवावे. सखाजी शास्त्रींचे सर्वात लहान 5वे चिरंजीव सीताराम पंत यांना श्री महाराजांचा अनुग्रह होता. यांचे शिक्षण तुकाराम गुरूंकडे शिरपूरला झाले. ते संस्कृत विशारद झाले. तिथेच त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला. पुढे यज्ञेश्वर काकांकडे त्यांनी अष्टाध्यायीचा अभ्यास केला. पुढे सन 1951 त्यांना हिंगोलीच्या गोपाललाल मंदिरात मुख्य पुजारी म्हणून सेवेचे कार्य मिळाले. तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणतात, ही सेवा धर्म व वर्ण पोषण करणारी असून वैराग्य भाग्य देणारी आहे. परंतु हे विचारयुक्त वैराग्य टिकण्यास उपासनेचा आधार पाहिजे असतो. या उपासनेच्या योगाने प्रेम लक्षणा भक्ती निर्माण होऊन मनुष्य कृतार्थ होतो आणि बापा आपणास तर सर्वच आधार आहेत. तरी उपासना प्रयत्नपूर्वक करावी. श्री महाराजांनी त्यांना रोज श्रीमद अध्यात्म रामायण आणि 21 समासी दासबोध वाचण्यास सांगितला होता. त्याप्रमाणे हे दोन्ही ग्रंथ ते अगदी नियमितपणे रोज वाचित असत. एक वेळ सीतारामपंत श्री महाराजांना म्हणाले, ज्यावेळी जप करण्यास बसावे त्यावेळी नाम सोडून लक्ष दुसरीकडे जाते, तेव्हा कसे काय करावे? त्यावेळी श्री महाराज म्हणाले, ज्यावेळी नाम सोडून लक्ष दुसरीकडे जाते त्यावेळी लक्षस्थळ दोषग्रस्त आहे असे समजावे. त्याची उपेक्षा केली म्हणजे लक्ष परतेल. त्यावेळी आनंदघन राम व महाराजांना आठवावे. त्यांचे नाम तीव्रतेने व प्रेमपूर्वक घ्यावे व त्या आनंदघन रामरायास चित्त निरंतर जडो तुझे पायी येऊन या राही हृदयी माझ्या अशी कळवळून प्रार्थना करावी. म्हणजे लक्ष त्याच्या ठिकाणी लागेल व हळूहळू स्थिर होईल. पुढे श्री महाराजांच्या आशीर्वादाने 1955 साखरखेर्ड्यातील देवीदासपंत दस्तकी यांची मुलगी निर्मलाबाईंबरोबर सीतारामपंत यांचा विवाह संपन्न झाला. श्री महाराज हिंगोलीला आले म्हणजे सुरुवातीला बहुतेक वेळा गोपाललाल मंदिरातच उतरत असत. सीतारामपंताला श्री महाराजांबरोबर त्रिधाम यात्रेला जाण्याची खूप तीव्र इच्छा होती.
श्री महाराजांनी त्यांनी यात्रेला येण्याबद्दल विचारले तेव्हा महाराज म्हणाले, तू इथे राहून कृष्णाची सेवा कर, इथेच सर्व तीर्थ आहेत. यात्रेवरून आल्यावर तू माझ्या पाया पड, म्हणजे तुझी यात्रा होईल. आणि श्री महाराजांची आज्ञा प्रमाण मानून ते यात्रेला गेले नाहीत. श्री महाराज सखाजी शास्त्रींच्या कुटुंबाचा म्हणजे श्री रामपंताच्या आईचा उल्लेख आबासाहेब कृपेने त्यांच्या ठिकाणी कौसल्या मातेसारखी बोधशांती बांधली आहे असा आदरपूर्वक करीत. आज श्री सखाजी शास्त्रींचे बहुतेक सर्व नातू पणतू हे श्री महाराजांचे उपासक आहेत. त्रिधाम यात्रेहून परत आल्यानंतर श्री महाराजांच्या दर्शनासाठी अनेक ठिकाणची मंडळी येऊन गेली. देऊळगाव माळीला भागवत सप्ताह करून गुरुपौर्णिमेसाठी श्री महाराज साखरखेर्ड्यास आले. गुरुपौर्णिमा उत्सवासाठी परगावीची बरीच मंडळी आली होती. उत्सव अत्यंत आनंदात साजरा झाला. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचे शिष्य तीर्थस्वरूप काशीनाथ पंत धानोरकर यांच्या बाबतीत श्री महाराजांनी घडवलेली एक अद्भुत घटना आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.